नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की भैरवी आणि अनिश हे दोघं जण क्वालिटी टाइम त्यांचा स्पेंड करत असतात. तेवढ्यात जोरात दरवाजा वाजतो. अनिश जाऊन दरवाजा उघडतो तर किशाभाऊ हे दारू पिऊन आलेले असतात आणि दारू पिऊन होलपडतच अनिशच्या अंगावरती येतात. अनिश म्हणतो की मामा काय आहे हे, असं म्हणतो, नाकाला हात लावतो आणि म्हणतो तू दारू पिऊन आलायस. यावरती भैरवी म्हणते व्हॉट द हेल इज दिस. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आता अशोक मामा ईश्वर काकांना ऑफिसमध्ये अनिश येऊन काय काय बोलून गेला ते सगळं काही ईश्वर काकांना सांगतात. यावरती ईश्वर काका म्हणतात, अनिश जरी टोकाचं बोललं असलं ना तरी मला नाही वाटत की त्याचं काही म्हणणं चुकीचं आहे. तूच विचार कर ना, अरे नवीन लग्न होऊन जोडपं घरात आलेलं आहे. नवीन नवीन त्यांचा संसार सुरू होतोय. परत मुलांची जबाबदारी आहे आणि त्यात भर म्हणून की काय हे गावावरून आलेलं अजून एक जोडपं. यावरती आता अशोक मामा वैतागतच म्हणतात, मी बोलून घेतलंय का त्यांना? तुम्ही सगळेच जण मलाच का दोष देतायत? मला काही कळत नाही. ईश्वर काका म्हणतात, अरे दोष नाही देते पण. तर अशोक मामा म्हणतात, पण काय? त्यांना सांगायला पाहिजे काही तिथे राहू नका, जाऊन रस्त्यावरती झोपा असं. ईश्वर काका म्हणतात, अरे असं नाही म्हणते मी, पण मला सांग ना, त्यांच्या जगातले सगळेच नातेवाईक संपले का? का बरं ते तुझ्याकडे येऊनच राहिले? यावरती अशोक मामा म्हणतात, अरे कारण मी इथे एकटा राहतोय म्हणून. गावाकडे चांगली त्यांची शेतवाडी होती. काय झालं त्यांना की ते देशोधडीला लागले, विचारायलाच वेळ मिळाला नाही. ईश्वर काका म्हणतात, पण मग एकदा विचार. अशोक मामा म्हणतात, हो विचारणारच आहे. होऊन जाऊ दे थोडे 1-2 दिवस अजून, सगळं काही शांत झालं ना का मग मी विचारेन. ईश्वर काका म्हणतात, पुढे काय करायचं ठरवलंय? अशोक मामा म्हणतात, 1-2 दिवस त्यांना मुदत देईन. काही झालं तर ठीक, नाहीतर त्यांना आर्थिक मदत करून इथून पाठवून देईन. आता ईश्वर काका म्हणतात, काय मदत? अशोक मामा म्हणतात, नाहीतर काय, यायला ताप झालाय डोक्याला उगाचच. तर इकडे घरी रात्री किशभाऊंना जास्त झाल्यामुळं आज त्यांचं डोकं फार ठणकत असतं. तर राधाबाईंनी त्याला निंबू सरबत बनवून देत असतात. किशाभाऊ म्हणतात, अगं लवकर दे ना, डोकं ठणकून राहिलंय माझं. राधाबाईंनी रागातच म्हणतात, तो वरांटाच घालतो तुमच्या डोक्यात, म्हणजे लवकर थांबेल. काही लाज लज्जा शरम आहे की नाही तुम्हाला? हा, एकतर आपल्याला जागा नव्हती, भीक मागू मागू इथं आलो, आम्हाला जागा द्या जागा द्या असं म्हटलं. त्यांनी आता आपल्याला एका कोपऱ्यात जागा दिली की नाही, आणि आपण काय करतोय, दारू ढोसून येतोय. अरे काही जणांची नाही तर मनाची तरी ठेवा. यावरती किशाभाऊ म्हणतात, तुझी शपथ घेऊन सांगतो, मी दारूला शिवणार पण नव्हतो. पण आता नवीन नवीन दोस्त आहे की नाही, मग त्याचा 60वा वाढदिवस, तर त्यांनी मग मला नेलं आणि दिली 60. मला कळलंच नाही मी किती प्याली ती. यावरती राधाबाईंनी म्हणतात, तेच डोक्यात दगड भरलेत ना तुमच्या, किती प्याले ते तुम्हाला कसं कळणार? आली दारू घातली पोटात, आली दारू घातली पोटात, कंट्रोलच नाही अजिबात. तुम्ही जरा ना हे दारू पिणं बंद करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठ्या मुश्किलीनं आपल्याला इथं जागा भेटली. जर भाऊजींच्या कानावर तुमच्या ह्या करकुती गेले ना, तर बुडावर लाथ मारून हाकलून देतील. दातावर मारायला पैसा नाही आपल्याकडे. कुठं जायचं आपण? चुपचाप बसून राहायचं इथे. तर संयमी ह्या दोघांचं हे सगळं काही बोलणं ऐकते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की इरा ईशान हे दोघं जण स्कूलला चाललेले असतात. ईशान मध्येच म्हणतो की थांबा थांबा 1 मिनिट, मी वर जाऊन पटकीने माझी ड्रॉइंग बुक घेऊन येतो, मी विसरलोय ती. इरा म्हणते, अरे ईशान मॅड आहेस का? आज ड्रॉइंगचा पिरियडच नाही आहे. ईशान म्हणतो, अगं हो मला माहिती आहे, पण ती क्लासवर्क म्हणून नाही, मी 2 तास बसून फोकस करून काढलेलं ड्रॉइंग आहे. ती मला माझ्या फ्रेंडसारखी जवळ ठेवायची आहे. यावरती अनिश हसतो आणि म्हणतो, अरे ईशान, हे फ्रेंड वगैरे सारखं काही नसतं, तुला काय हवंय? तितक्यात आता रिक्षावाला पण येतो आणि तो म्हणतो, पोरांनो चला, आधीच उशीर झालाय. ईशान रिक्षावाल्या काकाला म्हणतो की काका प्लीज 2 मिनिटं, मी लगेच वरतून जाऊन येतो. रिक्षावाला काका म्हणतो, अरे अरे ऐक, त्या रोहनचा पिकअप करायला ऑलरेडी उशीर झालाय, आपल्याला जायला हवं, चल चल. ईशानला मात्र ते ड्रॉइंग हवंच असतं. तो खूप म्हणत असतो की मला वर जाऊ द्या, माझं ड्रॉइंग घेऊ द्या, एक 5 मिनिटच लागतील. पण अनिश, इरा आणि तो रिक्षावाला काका त्याला काय वर जाऊनच देत नाही. ते म्हणतात की तू संध्याकाळी येऊन बघ. असं म्हणून आता हे इरा ईशान रिक्षात बसून स्कूलला जातात. त्यानंतर पुढे आता अनिश ऑफिसला जायला निघतो. आता गेटवरतीच तुषार त्याला भेटतो. तुषार म्हणतो, हाय अनिश. अनिश म्हणतो, तुषार हाऊ आर यू? काय म्हणतोस, कधी आलास? तुषार म्हणतो, म्हणजे तुला काकाने काही सांगितलं नाही का? अनिश म्हणतो, कशाबद्दल? तुषार म्हणतो, मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. अनिश म्हणतो, का? तुषार म्हणतो, अरे लॉंग स्टोरी आहे, तुला उशीर होत असेल ना, आपण नंतर बोलू, चल बाय. असं म्हणून आता अनिश हा ऑफिसला निघून जातो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामा ऑफिसमध्ये काम करत बसलेले असतात. तिथे सुरू मॅडम येतात आणि मोठ्या आवाजातच म्हणतात की माजगावकर, काय करताय तुम्ही? अशोक मामा म्हणतात, ते रजिस्टरमध्ये नोंदी करून ठेवतोय. सुरू मॅडम म्हणतात, मग ते रजिस्टर फाडून टाकणार आहे मी. असं म्हणत रजिस्टर घ्यायला लागतात. अशोक मामा रजिस्टर जरा बाजूला करतात आणि म्हणतात, का नाही, म्हणजे माझं अक्षर चांगलं आहे, तुम्हाला वाचता येईल अहो.
तर सुरू मॅडम रागातच म्हणतात, काय वाचायचंय त्यात? माझं नुकसान झालेलं लिहिलंय का या रजिस्टरमध्ये? तसंही ना तुम्ही आल्यापासून सगळ्या केसेस सॉल्व्ह होत आहेत. लोक घटस्फोट घेत नाही की पुढची अपॉइंटमेंट घेत नाहीयेत. लोकांना चांगला संसार कसा करायचा याच्या टिप्स देताय ना तुम्ही. अहो मला सांगा, यामुळे माझा बिझनेस कसा होणार आहे? अशोक मामा म्हणतात, म्हणजे तुमचा बिझनेस चालावा म्हणून तुम्ही लोकांचे संसार मोडणार? सुरू मॅडम म्हणतात, अहो ते तसेही घेणारच असतात. अशोक मामा म्हणतात, प्रत्येक नातं एवढं टोकाला गेलेलं नसतं मॅडम. तात्पुरते प्रश्न असतात. थोडा वेळ दिला ना तर आपोआप गाठी सुटतात. तुमची आणि तुमच्या मिस्टरांची फोनवर वादावादी सुरू असते ना, तुम्ही का नाही हो घेत मग घटस्फोट? तुमचा संसार टिकावा म्हणून ना. तेच मी या जोडप्यांना सांगतोय. काय चुकलं हो माझं? सुरू मॅडम रागातच म्हणतात, की माझगावकर तुमचा हा शहाणपणा आहे ना, तो तुमच्याकडेच ठेवा. अहो जर असेच वागत राहिला तर एक दिवस कुलूप घालायची वेळ येणार आहे माझ्या ऑफिसला. अशोक मामा म्हणतात, ती तशी वेळ येणारच आहे मॅडम, कारण तुमचा हेतूच चांगला नाहीये आणि ज्याचा हेतू चांगला नसतो त्याला नशीब कधी साथ देत नाही. तर सुरू मॅडम म्हणतात, की माझगावकर गुपचूप देते तो पगार घ्या आणि मी सांगते तसंच वागा. शेवटची वॉर्निंग देते तुम्हाला, नाहीतर तुम्हाला मी नोकरीवरून काढून टाकेल. आता अशोक मामा पण रागातच म्हणतात, की लोकांचे संसार उद्ध्वस्त करून नकोय मला पगार, नकोय मला नोकरी. ही नोकरी मी आत्ताच्या आत्ता सोडून जातोय. असं म्हणत अशोक मामा तडकीने त्यांची बॅग घेतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे संयमी. सकाळी तिने राधाबाईंनी आणि केशवभाऊंचं जे काही बोलणं ऐकलेलं असतं ते सांगण्यासाठी आता संयमी अनिशला फोन करते आणि म्हणते, की हॅलो काका, मी त्या दोघांना बोलताना ऐकलं. मामी आजी आणि मामा आजोबा ते दोघं जण किचनमध्ये काहीतरी हळूहळू बोलत होते. काका, मला त्यांच्याकडून काही चांगल्या वाईब्स येत नाहीत हां. अनिश म्हणतो, काय बोलत होते ते? संयमी म्हणते, आय डोंट नो, पण ती त्यांना सांगत होती की तुमच्या ह्या करकुदी भाऊजींना कळून देऊ नका, त्यांना डाऊट येऊन देऊ नका. कशाबद्दल बोलत असतील रे ते काका? अनिश म्हणतो, मी ताबडतोब घरी येतो, ओके बाय. त्यानंतर आता आपण असं पाहतो की केशवभाऊ इथे हॉलमध्ये तोंडावरती रुमाल ठेवून धाराडोर झोपलेले असतात आणि मोठमोठ्याने घोरतात. राधाबाईंनी म्हणतात, घोर नाही का कुंभकर्णाचा मावस भाऊ? ओ कुंभकर्णाचे मावस भाऊ, उठा बरं. तेवढ्यात आता अनिश आतमध्ये येतो आणि तो खूप रागारागात आत येतो, त्याची बॅग फेकून देतो आणि केशवभाऊंच्या तोंडावरचा रुमाल खाली फेकत म्हणतो, की मामा उठ उठ मामा, दारू पिऊन या घरात यायचं नाही आणि लहान मुलं असतात या घरामध्ये, एवढं तरी भान आहे की नाही तुम्हाला? व्यवस्थित वागा, नाहीतर बघा मी हे सगळं बाबांना सांगेल. असं म्हटल्यावरती आता राधाबाईंनी आणि केशवभाऊ जरा घाबरतात. तितक्यात आता तिकडून अशोक मामा येतात आणि म्हणतात, काय झालं? आता यावरती कुणीच काही बोलत नाही. अशोक मामा अनिशची खाली पडलेली बॅग बघतात आणि म्हणतात, ही बॅग इथे का पडली? आता अनिश अशोक मामांना केशवभाऊचं सगळं काही सांगणार. तेवढ्यात राधाबाईंनी पटकीने बोलतात, काय ना, पोरगं थकून आलं ऑफिसमधून, त्याला वाटलं की मामी बॅग झेलेल बाबा, म्हणून त्यांनी अशी दुरूनच बॅग फेकली, पण मला नाही झेलता आली आणि त्याला तेच म्हटलं, आम्हाला जरा चौपाटीवरती फिरून आण. केशवभाऊ म्हणतात, की भाऊजी हो ना, दिवसभर काम करून दमते होती. अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, मी नेतो तुम्हाला चौपाटीवर. काय मला आता सगळे शनिवार रविवार सारखेच आहे. अनिश म्हणतो, की म्हणजे? अशोक मामा म्हणतात, काय आहे, मी आता घरीच असणार आहे, मी नोकरी सोडली. आता हे असं म्हटल्यावरती राधाबाईंनी आणि केशवभाऊंना मात्र टेन्शन येतं. त्यानंतर आता भैरवी अनिशला फोन करते आणि सांगते, की अनिश ऐक ना, मला जरा डिनरसाठी बाहेर जावं लागतंय, थोडा उशीर होईल, सॉरी. अनिश म्हणतो, इट्स ओके, मी मुलांचा आज अभ्यास घेतो. पुढे अनिश म्हणतो, की एक न्यूज आहे. भैरवी म्हणते, बोल ना. अनिश म्हणतो, बाबांनी जॉब सोडला. भैरवी म्हणते, ओ काय झालं असं अचानक? अनिश म्हणतो, ते काय झालं मला माहीत नाही, पण एका अर्थी बरंच झालं. आता या दोघांवर बाबा लक्ष ठेवू शकतील. म्हणजे मामा दारू पिऊन आला ना, त्याबद्दल बोलतोय. भैरवी म्हणते, हो, नाही म्हणजे बाबा घरात असले ना तर बरंच होईल. अनिश म्हणतो, आय नो, चल कॅरी ऑन, घरी आली की आपण बोलूच, ओके बाय. असं म्हणत आता हे दोघं जण फोन ठेवतात. त्यानंतर आता संध्याकाळी हिरा ईशान देवासमोर हात जोडून शुभम करोती म्हणतात. पुढे ते अशोक मामांच्या पाया पडतात. आता अशोक मामा त्या दोघांना खुणवूनच आतमध्ये जाऊन राधाबाईंनी आणि केशवभाऊंच्या पाया पडायला सांगतात. आता हे दोघं जण आतमध्ये जातात. आता ईशान राधाबाईंच्या पाया पडायला जातो तर समोर पाहतो, की त्याच्या ड्रॉइंगवरती राधाबाईंनी कोथिंबीर ठेवून ती निवडत असतात. आता ते पाहून ईशान फार चिडतो आणि तो मोठ्याने सोडू लागतो, की ओ मामी आजी, हे काय केलं तुम्ही? माझं हे ड्रॉइंग आहे, त्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर ठेवून सगळं खराब केलंय. असं म्हणून आता ईशान फार चिडतो. यावरती राधाबाईंनी म्हणतात, हे पेंटिंग असतं का? अरे हे मला काय माहिती. हिरा ईशानला म्हणते, की अरे ईशान, ड्रॉइंग खूपच खराब झाले रे. ईशान म्हणतो, काय केलं तुम्ही हे मामी आजी? किशाभाऊ म्हणतात, की पट्ट्यो कशाला एवढा त्रास करून घेतो, अरे सेम पेंटिंग काढ ना, तू तर लय हुशार आहेस. ईशान म्हणतो, हे सेम बनवता येणार नाही. अरे अनिश काका सांग ना यार यांना.
तर अनिशी आतमध्ये येतो आणि हे सगळं पाहतो आणि म्हणतो की मामी अहो काय केलं तुम्ही, हे सोपं वगैरे काही नसतं, मुलांचा जीव अडकलेला असतो या गोष्टीत. ईशान बाहेर येतो आणि अशोक मामांना पण ओरडत म्हणतो की आजोबा बघा ना, हे प्रत्येक वेळी हे असंच करतात. आजोबा प्लीज सांगा त्यांना, प्रत्येक वेळी हे असंच करतात. मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगितलं होतं ह्या ड्रॉइंगबद्दल, आता मी त्यांना उद्या काय दाखवणार आहे. हिरा म्हणते की हो ना आजोबा, मी त्यांना सांगत असते मला तेल लावत जाऊ नका, मला नाही आवडत, तरीसुद्धा रात्री ते चोपून चापून मला तेल लावतात. अशोक मामा म्हणतात अरे हळूहळू, अरे तिने सांजेच्या वेळेला असा आरडाओरडा करू नये. तर ईशानी मात्र दोघं जण चिडतात आणि आतमध्ये निघून जातात. राधावहिनी बाहेर येतात आणि अशोक मामांना म्हणतात काय ते चुकलंच जरा, काय आता आम्हाला माहीत नव्हतं ना, आता चुकलं तर चुकलंच, आता काय करणार, माफी मागतो तुमची. आता ह्या सगळ्या प्रकारामुळे अशोक मामा मात्र फार वैतागलेले असतात ह्या पाहुण्यांना. काय करावं आणि कसं बोलावं ना त्यांना काहीच कळत नाही. त्यानंतर आता इकडे बाहेर तुषार अनिशला सांगत असतो की अरे अनिश, तुझ्यापासून काय लपवायचं रे, माझ्यात आणि सैफ कॉम्पॅबिलिटी इश्यूज आहेत. एक्सपोजर मिळाल्यानंतर माणसाने बदलायला हवं की नाही. मी बदललो पण सैफ आहे तिथेच आहे अजून रे. नागपूर आणि मुंबईच्या पलीकडेचं जग माहीतच नाहीये तिला. हे बघ, मी माझ्या कंपनीत काही मोठ्या पोस्टवर नाही किंवा मी इतकाही श्रीमंत नाही की जिथे जाईन तिथे बायकोला घेऊन जाईल. कसं शक्य आहे, तिने पण थोडं समजून घ्यायला हवं ना. तुला माहितीच आहे ना, माझा फिरतीचा जॉब आहे. अशा जॉबमुळे आमच्यामध्ये गॅप वाढलाय. तुझं बरं आहे म्हणजे तुझी बायको निदान कॉर्पोरेट वर्ल्डमधली आहे, म्हणजे या कॉर्पोरेटमध्ये किती कॉम्पिटिशन असते, किती प्रेशर असतं याची तिला जाणीव आहे. यावरती अनिश म्हणतो की बरोबर बोलतोय. खरं सांगू का, मी कम्प्लीट फ्रेशर आहे तुमच्या या कॉर्पोरेट सेगमेंटमध्ये. ती खूप पुढे गेली आहे आणि ऑनेस्टली मला तिचा खूप अभिमान वाटतो, कारण तुमच्या या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सस्टेन करणं इट्स नॉट इझी. तुषार म्हणतो तुला एक विचारू का, तुला इन्सिक्युअर फील नाही होत का, म्हणजे बघ ना आपण पुरुष, आपल्याला कायम असं वाटत असतं की आपल्या बायकोने आपल्यापेक्षा जास्त कमवलं नाही पाहिजे. अनिश म्हणतो यू नो व्हॉट, आय डोंट थिंक सो. कारण की मला हे कॉम्पिटिशन वगैरे ना मला पटतच नाही. मी त्या लीगमधलाच नाही आहे. तिला आवडतं ती करते आणि शी इज रिअली कूल, आणि याच रिझनमुळे मला नाही वाटत की आमच्यात कधी इश्यूज येतील. यावरती तुषार म्हणतो हां कसं आहे ना, नवीन नवीन लग्न झालंय, जरा काही दिवस होऊ दे मग कळेल तुला पण. अनिश म्हणतो असं काही नाहीये. तेवढ्यात आता भैरवी येते. आता पुढे अनिश तुषारची आणि भैरवीची ओळख करून देतो. तुषार म्हणतो काय लव्ह बर्ड्स, मग लग्न असं घाईघाईत उरकलं तसं हनीमून पण घाईघाईत उरकली की काय, गेला होतात की नाही हनीमूनला. अनिश म्हणतो नाही, तर भैरवी म्हणते हो. तुषार म्हणतो हो का, मग कुठे गेला होतात. यावरती आता ह्या दोघांनाही सांगता येत नाही. तुषार हसतो आणि म्हणतो कुठेही गेला नव्हता, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय दोघांच्या काय. मी उद्या एक काम करतो, मी ना काकांना सांगतो तुम्हा दोघांना कुठेतरी हनीमूनला पाठवायला. बरं चला आता जातो मी, आपण नंतर बोलू, असं म्हणून तुषार तिथून निघून जातो. तर अनिश आणि भैरवी हे दोघं एकमेकांकडे बघून हसू लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.